नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार हयात होते त्यावेळी सुनील तटकरेंविरुद्ध त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला होता अशी चर्चा आहे, तशी शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी राजीनामे दिले होते असं सूत्रांनी सांगितलंय। राजीनामे आले असले तरी अजित पवारांनी ते फेटाळले होते। अजित पवारांच्या निधनानंतर मात्र सगळ्या सेलच्या अध्यक्षांचे राजीनामे मंजूर झालेत। मनोज व्यवहारेंचा असंघटित कामगार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर झालाय। उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणींचा राजीनामा मंजूर झालेला आहे। मोटर मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांचा राजीनामा देखील मंजूर झालेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, पडद्यामागे नेमकं काय घडत होतं, का नेमकी नाराजी होती आणि आता राजीनाम्यांचं मंजूर करण्याचं सत्र कसं सुरू झालंय? प्रज्ञा, 26 जानेवारीला पुण्यामध्ये अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे पक्ष कार्यालयात गेले होते। यासोबतच झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला देखील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते आणि त्यानंतर अजित पवारांकडे काही पत्र जी आहेत ती पक्ष कार्यालयात गेल्यानंतर देण्यात आली होती। त्याच्यामध्ये 3 विभागाचे प्रमुख जे आहेत त्यांची नावं आपण प्रामुख्याने पाहिली तर असंघटित कामगार विभागाचे मनोज व्यवहारे होते, उद्योग विभागाचे सुभाष मालपाणी होते आणि मोटर बाल वाहतूक संघटनेचे सचिन जाधव होते। या तिघांनाही वरिष्ठांकडून आपल्याला योग्य वागणूक मिळत नाहीये किंवा सहकार्याची भावना वरिष्ठांकडून नाहीये आणि त्यामुळे नाराज होऊन राजीनामा दिला असल्याची माहिती या निमित्तानं समोर येते। थेट रोख हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिशेने होता आणि त्यामुळेच हे तिघांनाही राजीनामे दिले असल्याची बाब समोर आली होती। यानंतर आता अजित पवार हयात नाही आहेत। अजित पवारांचा अपघाती निधन झाल्यानंतर आता या तिघांचेही राजीनामे जे आहेत ते प्रदेश कार्यालयाकडे पोहोचले होते आणि ते तिन्ही राजीनामे जे आहेत ते आता मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या तिघांनाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराजीचा त्यांचा सूर असल्याची माहिती मिळते। आता या विभागांवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे कोणाची नियुक्ती करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र हे जे 3 महत्त्वाचे पदाधिकारी होते यांची मात्र या निमित्तानं आता त्यांचे राजीनामे झालेले आहेत आणि पक्षातून कुठेतरी त्यांचं प्रमुख पद जे आहे ते गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसह ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची।